श्री राधे राधे स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत सायन्सचा चॅप्टर नंबर फर्स्ट. आपल्या चॅप्टरचं नाव आहे लॉज ऑफ मोशन. तर आपण सगळ्यात पहिले पाहून घेऊ की मोशन म्हणजे काय. तर बघा, इफ द पोझिशन of an object is changing with respect to its surrounding, then it is said to be in motion. बघा आता काय म्हणजे, जर एखादी वस्तू तिच्या सभोवतालच्या तुलनेमध्ये जर जागा बदलत असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो, मोशन म्हणू शकतो. जर समजा आता हा हात आहे, हा पेन आहे, राईट. मी जर याला इकडून बाहेरून फोर्स दिला, एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, तर हा पुढे गेला, राईट. बट हा हात जागेवर आहे. सराउंडिंगच्या रिस्पेक्टमध्ये कोणी जागा चेंज केली, ऑब्जेक्टने जागा चेंज केली, राईट. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, म्हणूनच आपण असं म्हटलेलं इथे, विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग देन इट इज सेड टू बी अ मोशन, राईट. एवढं कळलं. आता पुढचा नेक्स्ट पॉईंट, डिस्टन्स म्हणजे काय. आता बघा, इफ इट इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट. आता बघा, जर समजा मला इथून समजा बस स्टॉप पर्यंत जायचं, तर तिथलं डिस्टन्स मला समथिंग लागत असेल 10 किलोमीटर, राईट. तर आता 10 किलोमीटर इतकी काय ट्रॅव्हलिंग म्हणजे रस्त्याची तितकी लेंथ आहे, बरोबर. आता लेंथ किती आहे, 10 किलोमीटर्स, राईट. तर तो ऍक्च्युअल पाथ काय म्हणजे लेंथ किती आहे त्याची, ते ऍक्च्युअल पाथ जे आहे ते काय असणार आहे, आपलं डिस्टन्स असणार आहे, राईट. तर याला काय म्हणू आपण, डिस्टन्स म्हणू. आणि आता पुढे डिस्प्लेसमेंट. इट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट्स. म्हणजे काय, कमीत कमी अंतर आपल्या स्टार्टिंग पॉईंट पासून तर आपल्या एंडिंग पॉईंट पर्यंतचा आपला लागणारा कमीत कमी वेळ. म्हणजे कमीत कमी अंतर पण कमी आणि वेळ पण कमी, त्याला काय म्हणू आपण, डिस्प्लेसमेंट. मीन्स व्हॉट, शॉर्टकट, राईट. म्हणजे शॉर्टकटलाच आपण काय म्हणू, जर आपण समजून घेतलं आता की मला इथून समजा बँक पर्यंत जायला लागत असेल 15 किलोमीटरचा टाइम लागत असेल मला, टाइम म्हणते वेळ लागत असेल 15 किलोमीटर, मला इतकं डिस्टन्स जावं लागेल. पण जर तेच डिस्टन्स मी शॉर्टकटने जर गेली तर ते डिस्टन्स जर मला लागत असेल समजा 10 किलोमीटर, तर मग हे काय झालं, वेळ पण कमी लागणार आहे मला आणि टाइम पण कमी, वेळ पण कमी लागणार आहे आणि डिस्टन्स पण कमी येणार आहे. तर मग हे काय होईल, आपलं डिस्प्लेसमेंट मीन्स शॉर्टकट, राईट. तर आता आपण पाहू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. इट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट्स. म्हणजे काय की आपल्याला वेळ पण कमी लागेल आणि डिस्टन्स पण आपला कमी असेल, अशा रस्त्याला काय म्हणणार आपण, डिस्प्लेसमेंट म्हणणार. त्याला आपण शॉर्टकट पण म्हणतो, है ना. जसे की आता मला इथून बँकमध्ये जायचं असेल तर माझा डिस्टन्स जर येत असेल 15 किलोमीटर आणि तो जर मला टाइम लागत असेल इतका कव्हर करायला अर्ध्या तासाचा, तर तो जर डिस्टन्स मी शॉर्टकटने गेले आणि तोच डिस्टन्स जर 10 किलोमीटर झाला तर मला टाइम कमी लागला, टाइम पण वाचला माझा. मग हे काय झालं, मिनिमम डिस्टन्स, है ना. तर मग याला काय म्हणणार आपण, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट, इट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट्स. म्हणजे काय की आपल्याला लागणारा जो वेळ आहे तो पण आपल्याला कमी लागणार आणि आपला डिस्टन्स पण जो असेल तो कमी असणार ॲज कम्पेअर टू द ॲक्च्युअल पाथ ऑफ डिस्टन्स, राईट. तर जर समजा मी समथिंग जाते कुठेतरी, मला ट्रॅव्हल करायचं, मी चालले, तर तो माझा डिस्टन्स किती येतोय, 15 किलोमीटरचा येतोय. त्याच्यासाठी मला 1 तास लागतोय आणि जर मी शॉर्टकटने गेली तर मला त्याच्यात 12 तास लागताय आणि माझा वेळ पण वाचतोय, राईट. तर मग जे मला 12 किलोमीटर जे मला पडतंय, मग हे काय झालं, माझं मिनिमम डिस्टन्स झालं. तर यालाच काय म्हणून घेईल मी, डिस्प्लेसमेंट. तर आपण एक उदाहरण पाहून घेऊ आता. आता राजच्या घरापासून रामच्या घरापर्यंतचं अंतर बघा बरं किती आहे, 7 किलोमीटर्स, राईट. आता राजला जायचं होतं रामच्या घरी. आफ्टर दॅट दोघं मित्र मिळून स्कूलमध्ये जाणार होते, दोघं मित्र सोबत सोबत स्कूलमध्ये जाणार होते. मग राजच्या घराचं आणि रामच्या घराचं डिस्टन्स किती आहे, 7 किलोमीटर. आणि त्याच्या पुढे आता राज गेला 7 किलोमीटर पर्यंत आणि ट्रॅव्हल केलं. आफ्टर दॅट दोघं मित्रांनी मिळून किती ट्रॅव्हल केलं, अजून 8 किलोमीटर ट्रॅव्हल केलं. मग दोघं 8 आणि 7 किलोमीटर दोघं मिळून किती झालेत बरं, 15 किलोमीटर्स, राईट. 15 किलोमीटर्स. पण जर राज डायरेक्ट स्कूलमध्ये जर गेला तर त्याला किती डिस्टन्स लागतोय, मात्र त्याचा किती येतो डिस्टन्स, 13 किलोमीटर्स. मग हा काय झाला, त्याचा 13 किलोमीटर जो येईल तो काय झाला, डिस्प्लेसमेंट, राईट. एवढं कळालं असेल. तर आता आपण पाहून घेऊ स्पीड. तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल इन युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड. म्हणजे काय की आपण किती वेळात किती डिस्टन्स कव्हर केलं हेच आपण
यालाच काय म्हणणार आपण, म्हणजे स्पीड म्हणणार, राईट. आता तुम्हाला जर विचारलं मी की स्पीड आणि वेलोसिटी दोघांमध्ये काय फरक आहे, तर तुम्ही काय सांगाल मला? पुढे काय फरक आहे? स्पीड म्हणजे पण स्पीडच असतो आणि वेलोसिटी म्हणजे पण तर वेगच असतो आहे ना. स्पीड म्हणजे पण वेग आणि वेलोसिटी म्हणजे पण वेग, पण याच्यात थोडासा जस्ट लिटिल बिट डिफरन्स असतो आणि तो आता आपण पाहू. तर आपण डिस्टन्स पाहिलं तर की डिस्टन्स म्हणजे काय, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल इन युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड. जितक्या वेळात आपण एक पर्टिक्युलर डिस्टन्स आपण कव्हर केला असेल तर त्याचा वेळ, जितका लागणारा वेळ तितका आणि जितका आपण डिस्टन्स व्यापलेला आहे तितका, तर त्यालाच काय म्हणणार आपण, डिस्टन्स आय मीन स्पीड म्हणणार आपण, राईट. तर स्पीडचा फॉर्म्युला पाहून आपण, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम रिक्वायर्ड. म्हणजे आपण जितकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय तितका आणि अपॉन टाइम रिक्वायर्ड, जितका आपल्याला टाइम लागला तितका. याला आपण शॉर्टकट मध्ये असं पण लिहू शकतो, स्पीड इज इक्वल, आता टोटल डिस्टन्स जस्ट टोटल and distance travel and upon t, right. असं पण आपण लिहू शकतो. हां, याचं आता युनिट काय असतं बरं, मग स्पीडचं युनिट काय असतं, तर स्पीडचं युनिट आपण एसआय युनिट मध्ये काउंट करतो. तर स्पीडचं युनिट सगळ्यात पहिले तर काय येऊन जाईल, हे इरेज करून टाकते मी. युनिट काय येईल आपलं आता बघा, डिस्टन्स म्हटलं इथे टोटल डिस्टन्स, डिस्टन्स काय समजून घ्या आपण 1 किलोमीटर, अपॉन टाइम काय येतो मग आवर मध्ये येतो, एच करून घ्या आपण आवर. आणि असं जर आपण अजून पाहिलं तर हेच आपल्याला मीटर मध्ये जर आपण घेतलं तर काय येईल, मीटर अपॉन सेकंड येईल, इन एस आय युनिट. आता सेकंड पाहू आपण, वेलोसिटी. द डिस्प्लेसमेंट दॅट अकर्स इन युनिट टाइम इज कॉल्ड वेलोसिटी. म्हणजे काय, याच्यात फक्त जस्ट लिटिल बिट डिफरन्स आहे आणि तो म्हणजे असं की इथे काय डिस्टन्स आहे आणि इथे काय फक्त डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आणि आपल्याला कमीत कमी लागणारा वेळ, राईट, आणि डिस्टन्स पण आपलं कमी. याला काय म्हणणार आपण, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, हा याचा वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे. आता हे पण जर आपण म्हटलं काउंट करायला तर डिस्प्लेसमेंट पण काय येऊन जाईल, समथिंग आपलं जर मानलं आपण तर ते पण आपण किलोमीटर मध्ये काउंट करू शकतो आणि त्याचा टाइम काय येईल, आवर्स मध्ये येईल. जर आपण मीटर मध्ये काउंट केलं त्याचं काय येईल, मीटर अपॉन मीटर अपॉन सेकंड. हे पण आपलं एसआय युनिट मध्ये येईल, इन एस आय युनिट. आणि याला जर तुम्हाला शॉर्टकट मध्ये लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहू शकता, वेलोसिटी इज इक्वल, डिस्प्लेसमेंटला आपण कशाने डिनोट करतो, स्मॉल एस, स्मॉल एस ने डिनोट करतो, अँड टाइम स्मॉल टी. ओके, असं पण तुम्ही लिहू शकता जर तुम्हाला जास्त लिहायचं नसेल तर. तर एवढी कन्सेप्ट क्लिअर झाली असेल है ना. आणि जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. तर आता आपण पाहून घेऊ ॲव्हरेज स्पीड. The average speed of an object is defined as the total distance traveled by the object divided by the total time taken to cover that distance. आता बघा, समजा याचा जस्ट सिम्पली एक्सप्लेन यू, एक एक्झाम्पल घेऊन घेऊ. समजा मला आता इथून जायचंय समथिंग 10 किलोमीटर अंतरावर, त्याच्यासाठी मला लागला 5 मिनिटं 10 मिनिटं लागले मला. त्याच्या पुढे मला अजून एका ठिकाणी जायचंय, त्याचं अंतर असेल समथिंग 12 किलोमीटर्स. आफ्टर दॅट मला अजून जायचंय, पुढे ट्रॅव्हल करायचं, अजून एका ठिकाणी जायचं, किलोमीटर असेल समथिंग 7 किलोमीटर्स. तर म्हणजे आणि या तिघांचं जितका म्हणून माझा ॲव्हरेज स्पीड निघेल तो काय असणार आहे, मग माझं त्याला काय म्हणेल मी, ॲव्हरेज स्पीड म्हणेल, राईट. तिघांना मिळून टोटल डिस्टन्स अँड टोटल टाइम मला किती लागला त्याचा ॲव्हरेज स्पीड काढायचं आहे आपल्याला, ॲव्हरेज स्पीड. आता याचा फॉर्म्युला टोटल डिस्टन्स अँड टोटल टाइम. आता याच्यावर आपण एक सम पण करून घेऊ क्विक फास्ट, म्हणजे तुम्हाला
लवकर कळेल. आता आपण पाहून घेऊ एक्झाम्पल. An object moves 18 meter in the first 3 seconds, 20 meter in the next 3 seconds and 14 meter in the last 3 seconds. What is its average speed? आता आपल्याला सांगितलं इथे की एक ऑब्जेक्ट आहे ते मूव्ह करतंय. पहिल्या 3 सेकंदात किती मूव्ह करते ते 8 मीटर इतकं मूव्ह 18 मीटर इतकं मूव्ह करते. त्याच्यानंतर पुढच्या 3 सेकंदात किती मूव्ह करते 22 मीटर इतकं मूव्ह करते. आणि लास्ट 3 सेकंड्स मध्ये ते किती मूव्ह करते 14 मीटर इतकं मूव्ह करते. राईट. तर आपल्याला याचं ॲव्हरेज स्पीड काढायचं आहे. मग आता आपल्याला पहिले फॉर्म्युला कुठला वापरावा लागेल ॲव्हरेज स्पीड. काय आपला फॉर्म्युला टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. हा आपला फॉर्म्युला आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल मीटर मीटर अँड मीटर प्लस करून घ्यावं लागेल. आपल्याला पहिले किती मीटर आहे 18 मीटर प्लस 22 मीटर 22 प्लस आय थिंक खाली चाललंय ना दिसत नसेल हे जरा वर घेते मी 18 मीटर प्लस 22 मीटर प्लस 14 मीटर अपॉन. आता आपला टाइम किती होता 3 सेकंड्स. आफ्टर दॅट 3 सेकंड्स अँड लास्ट 3 सेकंड्स. सो प्लस किती येईल आपली याची 54 अपॉन 9 इज इक्वल आन्सर काय येईल आपलं 6. कसा आला हा 6 9 6 जा 54. राईट. ऑल आर डन विथ दिस. आता आपण पुढे पाहू. आता आपण पाहून घेऊ इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड डायरेक्शन्स ऑन वेलोसिटी. Velocity depends on speed as well as directions and that velocity changes by. आता सगळ्यात पहिले काय पाहू आपण आपल्या वेलोसिटीवर होणारे स्पीडचे आणि डायरेक्शनचे परिणाम. आपली आता तुम्हाला माहिती आहे इथे पण लिहिलंय मी तुम्हाला लवकर कळायला हवं म्हणून. आपली वेलोसिटी जी आहे ती स्पीड आणि डायरेक्शन या दोघांवर अवलंबून असते. तर या तिघांचं आय मीन आता पुढे आपण पाहू हे तिघं एक हे तुम्हाला लवकर कळावं म्हणून 3 टाइप्स दिलेले इथे आपण. चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. जर समजा आता मी कुठे चालली आहे माझं डायरेक्शन मी चेंज करत नाहीये जस्ट मी सरळ चालली आहे पण माझं स्पीड काय करते मी ज्या स्कूटीने चालली आहे त्याचं स्पीड काय करते मी कमी जास्त करते चेंज करते. तर मग आपलं डायरेक्शन काय होईल डायरेक्शन म्हणते आपला वेलोसिटी काय होईल चेंज होईल. सेकंड पाहू आता चेंजिंग द डायरेक्शन्स वाईल कीपिंग द स्पीड सेम. आता काय स्पीड आपला सेम आहे स्पीड चेंज करतोय का आपण नाही चेंज काय करतोय आपण डायरेक्शन चेंज करतोय. आता मी स्ट्रेट न जाता डायरेक्शन चेंज करते माझा स्पीड तोच आहे मात्र तर काय होईल तरी पण आपला वेलोसिटी चेंज होईल. आता थर्ड चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन. आता आपण स्पीड पण बदलून टाकला आणि डायरेक्शन पण बदलून टाकली तर काय होईल आपलं वेलोसिटी चेंज होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा आपण नोट पॉइंट म्हणून पण लिहू शकता याला. इफ द मोशन इज along a straight line. काय म्हटलं इथे नीट बघा. इफ द मोशन इज along a straight line the values of speed and velocity are the same. है ना. जर समजा मी ते फॉर एक्झाम्पल घेते हा एक रस्ता आहे हा काय बिलकुल लिनियर आहे कुठे हाय काय
वळण आहे का? नाही, स्ट्रेट आहे बिलकुल. समजा इथून समथिंग कोणी जात आहे, राईट, डायरेक्शन चेंज केली का? नाही, डायरेक्शन बिलकुल आपली स्ट्रेट आहे. आता हे जितकं पण असेल तितकं 5 किलोमीटर समथिंग काही असेल. समजा जो व्यक्ती इथून जातोय तो स्ट्रेट लाईन जातोय, तर त्याचं आपण पाहिलं तर डिस्टन्स काय येईल बरं याचा? जितकी त्या रस्त्याची लेंथ असेल तितका काय येईल आपला डिस्टन्स येईल, राईट. आणि जर डिस्प्लेसमेंट विचारला तर डिस्प्लेसमेंट पण काय येईल बरं? जर आपण इथे चेंजेस काही करत नाहीये तर आपला डिस्प्लेसमेंट पण काय येईल? सेम येईल, राईट. तेच इथे म्हटलेलं आहे, इफ द मोशन इज अलोंग अ स्ट्रेट लाईन, जर मोशन ही सरळ रेषेत होत असेल तर त्याची दोघांची व्हॅल्यू काय येईल? वेलॉसिटीची पण आणि स्पीडची पण व्हॅल्यू काय येईल? सेम येईल. ओके, एवढं कळालं असेल. आता नेक्स्ट पाहू आपण. अजून एक मला सांगायचं होतं तुम्हाला की समजा फॉर एक्झाम्पल हा एक ग्राउंड आहे, तुम्ही या ग्राउंडला राऊंड मारायला इथून सुरुवात केली. पूर्ण तुम्ही किती राऊंड मारला? पूर्ण बिलकुल एक राऊंड कव्हर केला आणि इथेच येऊन तुम्ही स्टॉप घेतला, राईट. इथे येऊन तुम्ही स्टॉप घेतला. तर तुम्हाला जर विचारलं की याचा जो आहे याचा डिस्टन्स काय येईल, डिस्टन्स याचा फाइंड आउट करा. तुम्ही जे पण असेल ते समथिंग सांगा, तुम्ही जे पण असेल ते मानून घ्या. आणि जर तुम्हाला विचारलं की याचा डिस्प्लेसमेंट सांगा तर काय सांगाल तुम्ही? जर स्टार्टिंग पॉइंट अँड फिनिशिंग पॉइंट म्हणजे जिथून आपण स्टार्ट करतोय तिथेच येऊन जर आपण थांबतोय तर काय येईल? आपला डिस्प्लेसमेंट जो आहे तो काय येईल? 0. डिस्प्लेसमेंट इज 0. डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय s, स्मॉल s. डिस्प्लेसमेंट काय येईल? आपलं कायम 0 येईल. जर स्टार्टिंग पॉइंट पासून जर आपण सुरुवात केली आणि फिनिशिंग पॉइंट वर येऊन थांबतोय आपण तर काय होईल? आपलं डिस्प्लेसमेंट जे आहे ते 0 येईल. युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता युनिफॉर्म म्हणजे काय बरं? व्हॉट इज मेंट बाय युनिफॉर्म? युनिफॉर्म दिस युनिफॉर्म नाही. युनिफॉर्म म्हणजे काय? सेम म्हणू शकतात, सेम. आता पुढे पाहू आपण. If an object covers equal distance in equal interval of time, equal distance, equal interval covers in. या म्हटलं if an object covers equal distance in equal interval of time, it is said to be moving with uniform speed. आता बघा, जर आता मी समजा एक एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण आता याच्यावरूनच. आपला रस्ता आहे, हा रस्ता आहे. आता याच्यात एवढे टप्पे केले आपण. फर्स्ट पार्ट एवढा, सेकंड एवढा, थर्ड एवढा. आता बघा इथून इतका याचा अंतर किती आहे? याचा अंतर समथिंग 5 किलोमीटर. ओके, आफ्टर दॅट 5 किलोमीटर. किलोमीटर. आता बघा याला 5 किलोमीटर जायला, एका व्यक्तीला 5 किलोमीटर जायला वेळ किती लागतोय? समथिंग हाफ आवर्स. हाफ पूर्ण 1 कमी घ्यावं. 1 आवर. सेकंड इथून इतका परत त्याला 5 किलोमीटर जायला किती लागतोय? 1 आवर लागतोय. आफ्टर दॅट परत 5 किलोमीटर जायला किती लागतोय त्याला? 1 आवर लागतोय. सांगायचं काय मला, जर येथे म्हटलं काय इक्वल डिस्टन्स, सारखाच अंतर आहे बरोबर, सारख्याच वेळेत कव्हर केला जातोय बरोबर ना. हा व्यक्ती पहिले गेला 5 किलोमीटर त्याला लागला 1 तास, परत तो पुढे अजून 5 किलोमीटर गेला त्याला अजून पुढे 1 तास लागला, परत अजून 5 किलोमीटर गेला परत त्याला 1 तास लागला. म्हणजे याच्यात काय दिसतंय तुम्हाला? सारख्या वेळेत सारखंच अंतर कव्हर केलेलं आहे. तर याला काय म्हणू शकतो आपण? युनिफॉर्म स्पीड असं म्हणू शकतो. याला काय म्हणायचं? युनिफॉर्म स्पीड म्हणायचं. युनिफॉर्म लिनियर मोशन, राईट. आता बघा
याच्यात थोडा चेंज करून घेऊ आपण. आता पहिल्यांदा किती केलं होतं, आता सेकंड समजायसाठी ना, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन समजून घ्यायसाठी आपण याच्यात थोडा चेंज करू. हा फर्स्ट ठीक आहे, हा इथे किती गेला तो 7 किलोमीटर्स अँड आफ्टर दॅट 6 किलोमीटर. काय झालं बरं मग याच्यात, आता चेंज झाला. वेळ तर सारखा आहे, 1 आवर 1 आवर 1 आवर, राईट. बट पहिल्या एका तासामध्ये किती गेला तो, 5 किलोमीटर गेला. पुढच्या एका तासामध्ये किती ट्रॅव्हल केलं त्याने, 7 किलोमीटर इतकं ट्रॅव्हल केलं. आणि आफ्टर दॅट 1 किलोमीटर मध्येच किती केलं, 6 किलोमीटर. पहिल्या याच्यात तर 5 केलं, दुसऱ्या याच्यात 7 केलं, तिसऱ्या याच्यात 6 केलं. म्हणजे याच्यात काय दिसतं आपल्याला, जो अंतर होता हा कमी जास्त व्यापला त्याने, राईट. म्हणजे आपल्या याच्यात काय झालं, मिसमॅच झाला. टाइम आणि डिस्टन्स जो आहे तो सारखा झाला का, नाही झाला. तर याला काय म्हणायचं, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. काय म्हणणार याला, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. हा हे मी वाचून नाही दाखवलं, डायरेक्ट याच्यावरून एक्सप्लेन करून दिलं. उगाच वेळ जाईल तुमच्याकडून माझ्याकडून म्हणून, बट एकदा मी रीड करून देईल तरी. इफ अन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स, काय म्हटलं इथे बघा, अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. आता काय आपण याच्यावरूनच पाहिलं, अनइक्वल डिस्टन्स जे असेल ते जर इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये जर कव्हर होत असेल तर त्याला काय म्हणणार आपण, नॉन युनिफॉर्म स्पीड असं म्हणणार. ठीक आहे, डन. आता नेक्स्ट पाहू. आता आपण पाहून घेऊ युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन वरचे काही एक्झाम्पल. हे 3 एक्झाम्पल हे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पण आहे हा क्वेश्चन. आता बघा, अमर, अकबर अँड अँथनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ different velocities. The distance covered by them during different time interval are given in the following tables. आता बघा, हे 3 मित्र आहेत, अमर, अकबर अँड अँथनी. हे 3 ट्रॅव्हल करताय विथ डिफरंट कार्स अँड डिफरंट वेलॉसिटीज. तर आता सगळ्यात पहिले आपण पाहू अमरचं. इथे बघा बरं, टाइम काय दिलेला आहे आपल्याला, 5 ते 5:30, 5:30 ते 6, 6 ते 6:30 है ना. अर्धा तासाचा आपला टाइम हे दिलेला आहे इथे. पुढे अमरचा कव्हर केलेला डिस्टन्स किती कव्हर केला बरं, पहिल्या अर्ध्या तासामध्ये अमरने किती अंतर कव्हर केलेलं आहे, 20 किलोमीटर, राईट. पुढच्या अर्ध्या तासामध्ये परत 20 किलोमीटर्स, पुढच्या अर्ध्या तासात परत 20 किलोमीटर्स, परत बघा बरं अर्ध्या तासात 20 किलोमीटर्स, परत 20 किलोमीटर्स, लास्टमध्ये पण काय 20 किलोमीटर्स, राईट. म्हणजे यात काय दिसते आपल्याला की अमरने सारख्याच टाइमात सारखाच डिस्टन्स कव्हर केलेला आहे. तर मग आपण याला काय म्हणू बरं, काय म्हणू आपण याला, युनिफॉर्म लिनियर मोशन. काय म्हणू आपण, युनिफॉर्म लिनियर मोशन. तर आपण इथे मी इन शॉर्ट लिहून देते, जस्ट जागा कमी आहे तसं. अमर in every half hour he covers 20 किलोमीटर. आणि पुढे लिहून देऊ आपण काय, हे युनिफॉर्म स्पीड पण म्हणू शकतो आपण, किंवा मग युनिफॉर्म लिनियर मोशन पण म्हणू शकतो. ठीक आहे. आता सेकंड बघा, अकबर. अकबरच्या याच्यात काय दिसतं आपल्याला, अकबरने अर्ध्या तासात पहिल्या किती 18 किलोमीटर इतकं अंतर कव्हर केलं. पुढच्या अर्ध्या तासात 36, परत 18 किलोमीटर कव्हर केलं. परत पुढच्या अर्ध्या तासात किती अंतर कव्हर केलं, फक्त आणि फक्त 6 किलोमीटर इतकं कव्हर केलं, राईट. पुढच्या अर्ध्या तासात किती कव्हर केलं, 28. पुढच्या अर्ध्या तासात किती कव्हर केलं,
25 आणि पुढच्या अर्ध्या तासात किती कव्हर केलं 25. हे काय दिसतं आपल्याला बरं, वेळ तर सारखा आहे आपला, वेळ तर सारखा आहे, पण डिस्टन्स जे आहे ते चेंज झालेलं आहे इथे. म्हणून हे काय येईल आपलं, काय येईल इथे आपल्याला वेलोसिटी चेंज दिसते, म्हणून याला काय म्हणून घेणार आपण, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. काय म्हणणार याला, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता हे कसं लिहून घेऊ मग आपण, अगर every half hour he covers, काय लिहू, शॉर्टकट लिहून देऊ का, डिस्टन्स चेंज. आणि असं न लिहिता मी डायरेक्ट असं लिहून देते, अजून कन्फ्युजन होईल नाही तर. हे काय आपलं नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. ओके, एवढं कळलं. थर्ड बघून घेऊ बरं आता, अँथनी. आता अँथनीच्या ह्याच्यात पहिल्या अर्ध्या तासात किती कव्हर केलं अँथनीने, 14 किलोमीटर. पुढच्या अर्ध्या तासात 14 किलोमीटर, पुढच्या अर्ध्या तासात 14 किलोमीटर. बघा बरं, है ना, पुढच्या अर्ध्या तासात पण 14 किलोमीटर आणि लास्टमध्ये पण 14 किलोमीटर. सारख्या टायमात सारखंच डिस्टन्स कव्हर केलेलं आहे कोणी, अँथनीने पण. मग हे पण काय म्हणून घेऊ आपण, याला पण युनिफॉर्म लिनियर मोशन. इथे जागा नाहीये, तुम्ही नोट डाऊन करताना लिहून घ्याल. अँथनीचं जे आहे ते काय येईल आपलं, युनिफॉर्म लिनियर मोशन. आजचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा एक छोटासा कमेंट पण फार छान वाटतो है ना, तर प्लीज कमेंट करा.